नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, तुमच्या हक्काचे वर्षाला 6,000 रुपये अजूनही तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत का? की नवीन अर्ज कसा करायचा हेच समजत नाहीये? काळजी करू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेची संपूर्ण माहिती, लागणारी कागदपत्रे, अर्जाची एकदम नवीन आणि सोपी पद्धत सविस्तर समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि हा मित्रांनो, अशीच अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची सरकारी माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत असतो. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून एकही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपली जी योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत, कोणत्या कारणासाठी ही योजना राबवली जाते, तर या गोष्टी आता आपण पुढे बघतोय. तर सगळ्यात महत्त्वाचा योजनेचा परिचय. योजनेच्या परिचयमध्ये योजना नेमकी काय आहेत हे आपण समजून घेतोय. तर PM किसान योजना म्हणजे काय आहे? तर त्यांनी सांगितलेलं आहे, की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची 100% अर्थसहाय्यित योजना आहे. याची सुरुवात 1 डिसेंबर 2018 पासून झाली आणि याद्वारे देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी खर्चासाठी थेट आर्थिक मदत जी आहे ती त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येते. आता या योजनेचं जे महत्वाचं आणि मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे. म्हणजे शेतकऱ्यांना जी काही पैशाची थोडीफार गरज पडते, तर ती गरज आपल्याला याच्यामधून पूर्ण होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आवश्यक साहित्य म्हणजे बियाणे, खते खरेदी करण्यासाठी मिळणारी जी रक्कम आहे त्याचा वापर तिथं होणार आहे. शेतकऱ्यांच्या सावकारांच्या जाचातून मुक्तता म्हणजे शेतकरी जे बियाणं घेण्यासाठी सावकारांना पैसे मागत होते, ते पैशातून त्यांची मुक्तता झालेली आहे. आणि शेतकऱ्यांचं राहणीमान सुधारतं. म्हणजे काय आहे, की पैसे मिळायला लागले, की शेतकऱ्यांची बियाणे, खते, पिकं मोठी व्हायला लागली. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं राहणीमान पण त्याच्याबरोबर सुधारलं. आता या योजनेचा ॲक्चुअलमध्ये आर्थिक फायदा काय आहे? तर आर्थिक जर फायदा बघायला गेलो ना, तर या योजनेला साधारणतः प्रतिवर्षी ₹6,000 आर्थिक मदत प्रत्येक शेतकऱ्याला मिळते. या लाभाचं जे स्वरूप आहे, आता ते स्वरूप कसं असणार आहे? तर या लाभाचं जे स्वरूप आहे, ते प्रतिवर्षी साधारणतः ₹6,000 ची जी मदत आहे, ती मिळतेच मिळते. पण त्याच्याबरोबर ती जी रक्कम आहे ही DBTद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाते. म्हणजे कुठल्यातरी एखाद्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्याच्या खात्यावर येते, तिथून त्या एरियामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवले जातात, असं होत नाही. त्याच्यामुळे फ्रॉड होण्याचं प्रमाण कमी आहे आणि डायरेक्ट पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. त्याच्याबरोबर दर महिन्याची दर 4 महिन्याचे ₹2,000 चा हप्ता, अशा हप्त्याच्या पद्धतीने डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळतात. म्हणजे काय आहे, की दर महिन्याला ₹2,000 नाही मिळत. 4 महिन्यांचे मिळून ₹2,000 एक हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होतो. वर्षाकाठी एकूण 3 हप्त्यांमध्ये वितरण होते. म्हणजे प्रत्येक वर्षाला 4-4 महिन्याचे 3 टप्पे करून ₹2,000 अशा पद्धतीने ₹6,000 वार्षिक प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतात. आता हे जे फायदा आहे, हा फायदा कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किंवा कुठला शेतकरी पात्र आहे? तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे पात्रतेचे निकष. याच्यामध्ये सर्वात प्रथम येतो तो म्हणजे ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. जर ती व्यक्ती भारताची नागरिकच नसेल, तर त्यांना ते पात्रच नाहीयेत. जो शेतकरी अर्ज करणारा आहे, तो कायमचा भारताचा रहिवासी असेल, तरच त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहेत. दुसरी पात्रता आहे, तो व्यक्ती एखाद्या तरी शेतजमिनीचा मालक असावा, जमिनीची मालकी. इथं त्यांनी सांगितलेलं आहे, शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटचं येतं ती म्हणजे कौटुंबिक व्याख्या. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, पती, पत्नी, अल्पवयीन मुलांचा समावेश एकाच लाभार्थी गटात होतो. म्हणजे काय आहे, की बरेच लोकं बायकोच्या नावावरची शेतजमीन असते, नवऱ्याच्या नावावर असते. दोघं वेगवेगळ्या पद्धतीने अप्लाय करतात. तर तसं ते याच्यामध्ये चालत नाही. त्यानंतर आता याच्यामध्ये पात्रता निकष झाला. आता अपात्र कोण आहेत? म्हणजे कोणाला पैसे मिळू शकत नाहीत, की ते भारतीय आहेत, त्यांच्या नावात जमीन पण आहे आणि सर्व कुटुंबियाच्या नावावर मिळून एकच क्षेत्र आहे. पण तरी पण त्यांना मिळत नाही. असे अपात्र कोण आहेत? तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, अपात्र असणाऱ्यांमध्ये संस्थात्मक जमीनधारक. म्हणजे एखादी इन्स्टिट्यूटची जी लँड असते, एखादी इन्स्टिट्यूटची जी जमीन असते, ती तसली जर जमीन असेल, तर तशा व्यक्तीला या योजनेचा लाभ जो आहे तो मिळत नाही. त्यानंतर संवैधानिक पदे भूषण करणारी आजी-माजी व्यक्ती. म्हणजे एखादं मोठं जे पद असतं, ते पद जर भूषवणारी व्यक्ती असेल, तर अशा व्यक्तीला सुद्धा ही रक्कम मिळत नाही. त्यानंतर आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार. समजा एखादा आजी-माजी म्हणजे होऊन गेलेला जो आहे मंत्री, खासदार, आमदार, अशा लोकांना सुद्धा हे पैसे मिळत नाहीत. त्यानंतर महापालिकेचे आजी-माजी महापौर, महापालिकेचे होऊन गेलेले जे महापौर लोकं असतात, त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत नाही. अजून कोण आहे? जे लोकं इन्कम टॅक्स भरतात, अशा लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येत नाही. आणि ज्या लोकांना 10,000 पेक्षा जास्त पेन्शन आहे, अशा लोकांना सुद्धा हे पैसे मिळत नाहीत.
म्हणजे ऑलरेडी त्यांच्या खात्यावरती 10,000पेक्षा जास्त पैसे मिळतात. एखादा रिटायर आर्मी ऑफिसर असू शकतो, एखादा त्यानंतर शिक्षक असू शकतो, की जो रिटायरमेंट नंतर शेती करतोय. अशा लोकांना ऑलरेडीच पेन्शन भरपूर प्रमाणात येते. अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अजून कोण आहे? त्याच्यामध्ये नोंदणीकृत म्हणजे ऑफिशियल रजिस्टर डॉक्टर असेल, एखादा वकील असेल, एखादा इंजिनियर असेल, एखादा चार्टर्ड अकाउंटंट, सीए असेल, अशा लोकांना सुद्धा या योजनेचा पात्र किंवा या योजनेचे पैसे मिळत नाहीत. सरकारी कर्मचारी चतुर्श्रेणीतून म्हणजे चौथ्या वर्गातून वगळून जे सर्व कोणी सरकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ शक्यतो मिळत नाही. आता महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे ही योजना पात्रता होण्यासाठी लागणारी कागदपत्रे. म्हणजे तुम्हाला लागतात कागदपत्रे काय? तर ती कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे कागदपत्र असतात तो म्हणजे आधारशी लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर. म्हणजे तुमच्या आधारवरती जो कुठला ओटीपी जाणार आहे ज्या मोबाईल नंबरला, तो मोबाईल नंबर त्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचं आहे पासबुक. आधारला लिंक केलेलं त्या बँकेचं पासबुक, जे पासबुक किंवा जी बँक तुमची जी आहे ती तुमच्या आधारला लिंक आहे, अशा बँकेचं पासबुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर 7/12, 8चा चालू वर्षाचा उतारा. म्हणजे काय होतं 2-3 वर्षापूर्वीचा एखादा उतारा माणूस घेऊन येतो आणि त्याच्यावरती त्यांना वाटतं, की असे डॉक्युमेंट आपले जे आहेत ते पीएम किसान योजनेला किंवा या योजनेसाठी आपल्याला भरता येतील. पण असं करता येत नाही. चालूचं असेल तर त्याच्यावरती कोणाची नावं कमी झालेली असतात, कोणाची वाढलेली असतात. शेती कमी जास्त झालेली असते, ती पण त्याच्यावरती आपल्याला पाहता येते. त्यानंतर महत्वाचा आहे मोबाईल क्रमांक. म्हणजे जो तुमचा मोबाईल नंबर आहे ना, तो रजिस्टर मोबाईल क्रमांक तुम्हाला तिथे लागणार आहे. आणि तुमचं घोषणापत्र स्वतःच्या सही केलेलं जे तुमचं घोषणापत्र आहे, ते घोषणापत्र तुम्हाला तिथं लागणार आहे. आता या सर्व गोष्टी जमा केल्यानंतर पुढचा आणि महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे अर्ज करण्याची पद्धत. अर्ज कशा पद्धतीने करणार आहे आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन? तर अर्ज करण्याची जी पद्धत आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला करता येते. आता त्याच्यामध्ये अर्ज जी ऑनलाईन करायचा आहे तो कसा करायचा आहे? तर ऑनलाईनचा जो अर्ज असतो तो ऑनलाईन अर्ज करताना सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे अधिकृत वेबसाईट. अधिकृत वेबसाईटमध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्यांदा प्रथम pmkisan.gov.in या पोर्टलवर जा. उजव्या बाजूला फार्मर कॉर्नर या विभागात न्यू फार्मर रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे तो निवडायचा आहे. तो निवडल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा जो टप्पा येतो तो म्हणजे माहिती भरणे. आता जो मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकला की उरलेली जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला त्याच्यामध्ये भरायची आहे. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकायचा आहे. राज्य, जिल्हा आणि वैयक्तिक जी काही माहिती आहे ती भरायची आहे. जमिनीचा तपशील म्हणजे तुमचा गट नंबर असेल, सर्वे नंबर असेल, कागदपत्रे जी काय असतील ती सगळी भरून अपलोड करून टाकायची आहेत. हा सर्वात महत्वाचा टप्पा असतो ऑनलाईनसाठी. आता ऑफलाईन कशा पद्धतीने करायचंय? तर जर ऑफलाईन तुम्ही नोंदणी करणार असताल, तर ऑफलाईनमध्ये तुम्हाला सीएससी केंद्राला भेट द्यायची आहे. म्हणजे तुमचं जे सीएससी केंद्र असतं त्याच्यावरती तुम्हाला जायचंय. तिथं तुम्हाला गेल्यानंतर ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, तर जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला भेट द्यायची. तिथं तुमचं आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे जे काय असेल ते तुम्ही बरोबर घेऊन जायचंय. तिथे तुमचे बायोमेट्रिक जे आहे ते केलं जातं. म्हणजे तुमचं आधार व्हेरिफिकेशन केलं जातं. फॉर्म भरल्यानंतर मिळणारी पोचपावती मात्र जपून ठेवा. कारण काय होतं बरेच लोक सीएससी केंद्रावर जातात, सगळे डॉक्युमेंट देतात. त्यानंतर पोचपावती मिळते, खिशात ठेवली आणि कुठेतरी गहाळ होती. आणि भविष्यात ज्यावेळेस तुम्हाला पैसे मिळत नाहीत, त्यावेळेस तुम्ही तिथं जाऊन चौकशी करू शकत नाही. कारण तुमच्याकडे मिळणारी पोचपावतीच नसती. त्यासाठी पोचपावती मिळणं गरजेचं आहे. तसेच तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालय किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे सुद्धा संपर्क साधू शकता. म्हणजे या लोकांची सुद्धा तुम्हाला मदत होऊ शकते. आता हे सर्व झाल्यानंतर तुमची केवायसी भविष्यात काय होतं, ज्यावेळेस तुमचे सगळे डॉक्युमेंट येतात, तुमचे पैसे तुम्हाला खात्यावरती मिळत असतात, त्यावेळेस तुम्हाला आहे ना, कधी-कधी 6 महिन्यांनी, वर्षांनी तुम्हाला केवायसी करणं गरजेचं असतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केवायसी कशी करणार आहे? तर केवायसी करणं आणि केवायसी स्टेटस तपासणं ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला तेवढ्याच अत्यंत आणि गरजेच्या आहेत. तर केवायसी करताना मित्रांनो, तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे, की पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं गरजेचं असतं. हे तुम्ही ओ-टी-पीद्वारे किंवा मोबाईल ॲपद्वारे फेस थ्रू सुद्धा तुम्ही केवायसी करू शकता. आणि दुसरं जे आहे ते तुम्हाला अजून एक त्यांनी सांगितलेलं आहे, ती म्हणजे सातबाऱ्याची स्थिती तपासणी. म्हणजे तुमचे जी काही सातबारा आहे त्याच्यावर आता इथे बघा, नो युअर स्टेटस वर क्लिक करा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून आतापर्यंत किती हप्ते मिळालेत हे सुद्धा तुम्हाला पाहता येतं. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तिथून पुढे तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत, ते सर्व हप्ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांना फसवणूक केली जाते. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आलेले असतात. पण ते पैसे दुसरंच कोणीतरी काढून घेऊन जातं, दुसरंच कोणीतरी वापर करतो आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी त्या पैशाचा वापर करता येत नाही. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाने ही अशा पद्धतीची पीएम किसान योजनेची एक प्रोसेस ठेवलेली आहे. ज्याच्या थ्रू शेतकरी आपली जी काही
पैसे असतील ते पैसे आपल्या शेती कामाला वापरू शकतात. पीएम किसान योजनेचा हप्ता आत्ताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा पण झालेला आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेलं नाहीये त्यांनी केवायसी पटकन करून घ्या. कारण पुढचा येणारा जो हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यावरती येऊ शकणार नाही. त्याच्याबरोबर समजा जर तुम्हाला काही अडचणी असतील, काही तुमच्या जर शंका असतील, तर शंकांसाठी तुम्ही डायरेक्ट आमचा जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा चॅनल आहे, तो चॅनल जॉईन करून ठेवा. तो एकदम फ्री आहे. त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट आम्हाला मेसेज करून आमच्याशी तुम्ही बोलू शकता. तुमचे जे काही शंका आहेत त्या विचारू शकता. फॉर्म भरताना जर काही अडचणी आल्या तर ते टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपच्या चॅनलवर सुद्धा मेसेज करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला मेसेज करून सांगू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.